कॅमेरावर फोकस कर. चला धन्यवाद डीजे. पुन्हा वळूया मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा रंगत पाहायला मिळेल. ज्या सामन्याची आतुरता होती तो पुन्हा एकदा 460 व्होल्टेजचा ड्रामा पुन्हा एकदा रंगताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आठवूया गणरायाला. गणाधीशा बालचंद्र गजवदना गणराया वक्रतुंडा धूम्रवर्णा गणपती बाप्पा मोरया. कोणाच्या बाजूने काय करणार पाहणं गरजेचं. हा सामना निर्णायक असेल. ज्या सामन्याची आतुरता होती, ज्या सामन्याची 6 तास वाट पाहिली, तोच सामना सज्ज होताना पाहायला मिळतोय. नियमावली असेल बाहेरच्या डगआउटच्या प्लेअर मध्ये रिव्ह्यूची माग करायची नाही. रिव्ह्यू जर जो घेणार तर प्लेइंग लिस्ट मधलाच रिव्ह्यू घेणार, अन्यथा पुन्हा एकदा त्याच विषयावरती चर्चा केली जाणार नाही. अन्यथा जो पंच आणि कमिटी निर्णय देईल तो मान्य करावा लागेल. एक्स्ट्रा अंपायर ठेवलाय सोनू. ज्याबद्दल मला सोनू वरती भरोसा ठेवा. सोनू माझ्यावर भरोसा नाही काय असं कोणी बोलायचं नाही. सोनू पण विचारणार नाही. सोनूवरती भरोसा ठेवा. चला उड्या मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा रंगत पाहायला मिळत आहे. ऑन सेट करूया. आगतम स्वागतम सुस्वागतम. पहिला गोलंदाज सज्ज होता पाहायला मिळतो. गोलंदाजी मार्गवरती चांगला चेंडू फिरकावून दिला ओमकार यांचा. पहिला चेंडूवरती पुन्हा एकदा श्री गणेशा केला गेला. पुन्हा आठव्या श्री गणेशाला 4 बेस 6 शास्त्री 18 पूर्ण 14 विद्या आणि 64 कलागुणांच्या अधिदाताला चांगली खेळ करताना पाहायला मिळतोय. अप्रतिमाशी खेळ केले. पहिल्या चेंडूवरती चांगला स्ट्रोक सिलेक्शन पाहायला मिळालं. चौकार येताना पाहायला मिळाला 4 धावांनिशी. सॉरी 1 धाव डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव येताना पाहायला मिळाली. पुन्हा एकदा येस पंचांच्या समांतर चेंडू अव्वंतर 1 धावेसाठी येताना पाहायला मिळाला. धावसंख्येत 1ने वाढ होताना पाहायला मिळते. धावसंख्या होते 1 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 धावा. पुन्हा एकदा हळुवारपणे घेऊन काढला. हलक्या हाताने पुश करा खुश राहा ही रणनीती अवलंबताना पाहायला मिळाले. धावसंख्येत 1ने वाढ होताना पाहायला मिळते. धावसंख्या होते 3 धावा. सलामी फलंदाज पाहिलं तर एलन आणि कविश ही जोडी खेळताना पाहायला मिळते. आता एलन असेल ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. बॅटची एज लागली गेली. यष्टीरक्षक कोणती चुकी करत नाही. 1 धाव तोपर्यंत फेकी करेल तोवर मात्र 1 धाव अर्जित केली गेली. धावपटलावरती 1 धावसंख्येत वाढणे ओढ होते. धावसंख्या होते 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 4 धावा. 3 चेंडूचा खेळ चालू असताना मात्र पहिलं षटक प्रगतीपथावरती मार्गस्थ असताना ओमकार याच्या मार्फत हाताळताना पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडूचा सन्मान दिला. 1 धाव अर्जित केली गेली. धावपटलावरती धावसंख्येत 1ने वाढ होते. दोन्ही संघासाठी डुवट आहे असेल करो या मरोची रणनीती घेऊन दोन्ही संघ उतरताना पाहायला मिळालेत. आता मात्र कोणता एक्सक्यूज चालणार नाही. आपल्याला खेळायचं आहे. पुन्हा एकदा मुझमे है दम मैं हूं बाजीराव सिंगम. कोण होणार बाजीराव सिंगम हे सुद्धा पाहणं गरजेचं. चांगला स्ट्रोक खेळताना पाहायला मिळत आहे. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळालं आणि 1 धाव अर्जित केली गेली. धावपटलावरती धावसंख्येत 1ने वाढ होताना पाहायला मिळते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 6. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 6 धावा. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता. हळुवारपणे घेऊन काढला. ऑनला ड्रॉन ड्राईव्ह करताना पाहायला मिळाला. 1 धाव येताना पाहायला मिळते. धावसंख्येत 1ने वाढ होते. 1 षटकाचा खेळाला संपुष्टात. 1 षटकाकडे धावसंख्येचा विचार करता धावसंख्या होते 7 धावा. पुन्हा एकदा हम 7-7 आहे की जो जीता वही सिकंदर. कुठे जाऊ नका. ऐकूया डीजे मार्फत एक सुरील संगीत. डीजे LNCC नावपूर संघ एक रिक्वेस्ट आहे आपल्याला. महिला मंडळाला बसायला जागा द्यायची आहे असं आयोजकांमार्फत आपल्याला रिक्वेस्ट केली जाते. बसा महिला मंडळ आसनस्थ होण्याची कृपा करा. लावलाय टायमर सेट आहे. विकेटचं पतन होताना पाहायला मिळत आहे. कविश चला धन्यवाद डीजे. नौका फलंदाज अब्रॅन. चांगला फलंदाज ताकदवर फलंदाज. आधीच्या सामन्यामध्ये पाहिलं
तर थोडीशी निराशजनक फलंदाजी केली होती. आता मात्र डुवडाय असेल, आता मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा चांगला चोट करता पाहायला मिळत आहे. काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. डायरेक्ट हिट नाही. ओके, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि धावसंख्येने वाढ होते. गुडलक जो आपल्या संघासाठी गुडलक. ॲलन पुन्हा एकदा वाईटच्या स्वरूपात दंडित केलं गेलं. ॲलनला नियम क्रमांक 25चा पालन केलं गेलं पंचांमार्फत. मोठे फटके खेळणार का, ताकद बरे स्ट्रोक खेळावे लागतील का. हो यू मिस, आय डेफिनेटली हिट, फर्निचर डिस्ट्रॉय. विकेटचं बटन, विकेट गिरता हुआ, संगीत बसता हुआ, डीजे. चला धन्यवाद डीजे. चला विकेटचं बदल, नौका फलंदाज येतोय. अभी नहीं तो कभी नहीं. अभिला मात्र आता झगडावं लागेल, लढावं लागेल, लढवयाचा रूप आणावं लागेल. बॅटल रंगताना पाहायला मिळतोय. न्यामा बॉयज विपक्ष किंजल 11. पहिला चांगला चेंडू होता. पुन्हा एकदा गुडलक चांगलं क्षेत्ररक्षण भरताना पाहायला मिळतं. एक धाव नक्की येताना पाहायला मिळते. धावपटल्यावरती धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 11. शेवटचे 2 चेंडू शेष असतील, शिल्लक असतील. पुन्हा एकदा अब्राहम. ओ मोठा फटका खेळाच्या नादामध्ये विकेटचं बदन. तू चल मैं आया, विकेट गिरता हुआ, संगीत बसता हुआ, डीजे. चला धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कर गोलंदाज देताना पाहायला मिळतोय. उत्तम चांगली खेळी करावी लागेल या मात्र उत्तम. हो रनिंग पहा मित्रांनो गोलंदाजाची, वाखाणण्याजोगे, क्लास 1. पुन्हा एकदा एक धाव अर्जित केली गेली. धावपटल्यावरती धावसंख्येने वाढ होताना पाहायला मिळते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होतीये 13 धावा. पुन्हा एकदा असेल समीकरण 13-13. सॉरी माफ करा, 12 धावा. तर पण ऐकूया, कुठे जाऊ नका, ऐकत राहा एक सुरील असं संगीत, डीजे. हा
धावसंख्या होते 12 धावा. 2 षटकाचा खेळाला संपुष्टामध्ये 2 षटकाखेर धावसंख्या होते 12. आमचे साथी समालोचक कौस्तुभजी मेहर यांचं सुद्धा आगमन झालंय, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. पुन्हा वळूया मैदानाच्या दिशेने, पुन्हा एकदा रंगत पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कर गोलंदाज येतोय अमय. अमय 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 काय करणार, काय ज्याच्यामध्ये मैदान बदलला. जंगल हो या मैदान, जीतेगा वही जो जी जान से लढेगा. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न चांगला होता. निरंजन दादा तिथे सेट होते. एक धाव नक्की अर्जित केली गेली. धाव पटल्यावरती धावसंख्या देखील वाढ होताना पाहायला मिळते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 13 धावा. पुन्हा एकदा समीकरण 13 या मेरा, मेरा या 13. गोलंदाज की फलंदाज, फलंदाज की गोलंदाज. अमय की अभि, अभि की अमय. कोण जिंकणार, कोण हरणार, काय करणार, काय बिघडणार मैदानामध्ये पाहणं गरजेचं आहे. लोअर फुलटा चेंडूचा स्ट्रेट डाऊन करताना चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. येस, विकेटचं पतन. रनआउटच्या स्वरूपात अभि बॅक टू द डगआउट, बॅक टू द पवेलियन. विकेट गिरता संगीत बसता डीजे. नवका फलंदाज डिओन. अमय चांगली गोलंदाजी, निरंदाजाचे क्षेत्ररक्षण अप्रतिम, वाखण्याजोगे कौतुकास्पद असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. एक धाव डिक्लेअर झोन मध्ये घोषांकी क्षेत्रामध्ये चेंडू तो डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव येताना पाहायला मिळते. धावसंख्येत पुन्हा एकने वाढ होतीये. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या धाव पटल्यावरती अर्जित केली जाते 14. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. ज्यावेळेला प्रगतीचा रस्ता कोणत्या दिशेने न्यायचा याचा प्रस्ताव तुमच्या मनामध्ये असेल तर तुम्ही विजेते. स्वतःला सांगा हरणे माझं ध्येय नाही, कारण मी बनलो तो फक्त जिंकण्यासाठी. कोण जिंकणार, कोण हरणार, काय बिघडणार हे मैदानामध्ये पाहणं गरजेचं. पुन्हा एकदा इथे मात्र आत्महत्या, सुसाईड डायरेक्ट षटकारच्या स्वरूपात बाद होताना पाहायला मिळतं. विकेटचं पतन येताना पाहायला मिळतंय. आणि चला दोन्ही संघ सज्ज राहायचंय. पीसीसी 5 पायरी, विपक्ष यूसीसी डोंगरपाडा. दोन्ही संघाला विनंती असेल शेवटच्या षटकामध्ये नाणेफेकीसाठी यायचंय. चला धन्यवाद डीजे. आता नौका फलंदाज येताना पाहायला मिळतोय. स्वतःला सांगा मित्रांनो, हेडली, हेडली येताना पाहायला मिळेल. 4 चेंडूचा खेळ संपुष्टात. 5वा चेंडू हळवारपणे घेऊन काढलाय. धावसंख्येत देखील वाढ होते. धावसंख्या होते 15. शेवटचा चेंडू शेष असलेल्या षटकामधील. पुन्हा एकदा चांगला चेंडू हळूवारपणे घेऊन काढला, सन्मान दिला. एक धाव नक्की अर्जित केली गेली. धाव पटल्यावरती धावसंख्येत देखील वाढ होताना पाहायला मिळते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 16 रन ऑन स्कोरबोर्ड. 3 षटकाचा खेळाला संपुष्टामध्ये 3 षटकाकडे धावसंख्येचं 16. आता शेवटच्या क्षणी मात्र मोठे स्लॉगर मध्ये, शुद्ध मराठीमध्ये हाणामारीच्या षटकामध्ये कोणाला आमंत्रित करणार, कोणाला पाचन करणार, टीम मीटिंग बोलवली गेले, कोणाच्या नावावरती शिक्का मोर्तब होणार हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा नका धरतीला नमन केलं गेलंय आणि गोलंदाजी मार्कवर येतोय सिद्धेश. सिद्धेशला आता स्वतःला सिद्ध करावं लागेल, कारण वारसा आहे संघर्षाचा आणि स्वप्न आहे विजयाचं. 1.5 मिनिटं बाकी आहे अजून. टायमर सेट केलाय. तुम्हाला 1.5 मिनिटामध्ये षटक हाताळायचं आहे याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. क्षेत्रमध्ये परिवर्तन केलं जात आहे. उत्तमला तर अतिउत्तम अशी कामगिरी पुन्हा एकदा करावी लागेल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतं. उत्तमाचे स्ट्राईकवरती विजयाचं आमंत्रण जो स्वीकारतो तोच यशस्वी होतो आणि जो नाकारतो तो पराभूत होतो. म्हणून तुम्हाला संघर्ष करावा लागेल. आत्मविश्वास नावाचा वजीर जोपर्यंत तुमच्याकडे जिवंत आहे ना, तोपर्यंत तुम्ही या खेळपट्टीवरती अधिराज्य गाजवताना पाहायला मिळाल. ज्याबद्दल बोलताना अपने परेशानी को बताओ तुम्हारा हौसला कितना बड़ा है, ताकि तुम्हारा हौसले को मत बताओ कि तुम्हारी परेशानी कितनी बड़ी है.
पुन्हा एकदा काय गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी. ज्या पद्धतीने बोलत जातं ना, बाहुबलीमध्ये कट्टप्पा आणि क्रिकेटच्या पटलावरती अचूक टप्पा, याला कधी मरण नाही. इथं चांगला टप्पा पाहायला मिळतोय, अचूक असा टप्पा पाहायला मिळतो. टप्प्यावरती स्वार, तुमच्याकडे वेग नसेल तरी हरकत नाही, परंतु अचूक टप्पा पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा काय गोलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा चांगला चेंडू तर हळुवारपणे खेळून काढला. तिसऱ्या चेंडूवरती नक्की एक धाव मिळाली. सिद्धेश चांगली कमालीची गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. पहिले 2 चेंडू जे होते ना, अप्रतिम आणि उत्तम चांगला फलंदाज आहे, त्याला सुद्धा जखडून ठेवलं गेलंय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सिद्धेश. पुन्हा चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला क्विक थ्रो येताना पाहायला मिळतोय, परंतु हा थ्रो येस विकेटचं पतन होताना पाहायला मिळत आहे. DRS घेतला गेलाय बॅटिंग टीम कडून, परंतु डायरेक्ट हिट आला असता ना, डायरेक्ट हिट, तर कदाचित रिव्ह्यूची सुद्धा संधी मिळाली नसती. येस डेफिनेटली. हॅलो, चला विकेटचं बदल. चला शेवटचा षटक आहे, दोन्ही संघांना एक रेडी राहायचंय. टॉस का बॉस मध्ये येऊन उभं राहायचंय. PCC 5 पायरी विपक्ष UCC डोंगरपाडा. या चेंडूवरती सुद्धा मोठा फटका घ्यायच्या नादामध्ये तू छल मै आया. पहिला गडी गेला तंबूच्या आरशाला, बॅक टू बॅक दुसरा गडी जातो तंबूच्या आरशाला. एक बॉल आहे दादा. चला धन्यवाद डीजे. नौका फलंदाज येतोय कुणाल. शेवटचा चेंडू शेष असेल. कुणाल मोठा फटका खेळणार की एकेरी दावेला प्राधान्य देणार हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं असेल. कुणालच्या खांद्यावरती दूर असेल. कॅमेरामॅननं फोकस सुद्धा केलंय. सगळ्यांच्या नजरा वळल्या शेवटच्या चेंडूकडे. सिद्धेश की कुणाल. चांगला चेंडू आणि एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावचा प्रयत्न करणार का? एका धावावरती समाधान. 4 षटकाचा खेळाला संपुष्टामध्ये धावसंख्येचा विचार करता धावसंख्या होती 18 धावा आणि विजयासाठी लक्ष असेल न्यामा बॉईज या संघाला करायचे असतील 19 धावा. चला वळूया टॉस का बॉस मध्ये. आपल्या तिकडे जोडले जातील कौस्तुभजी मेहर सर. PCC 5 पायरी विपक्ष UCC डोंगरपाडा. चला टॉस केला जातोय. क्वार्टर फायनल नंबर 1 आणि बिग बॅटल आपल्या भेटीला येणार आहे. एका बाजूला आहे उत्कर्ष क्रिकेट क्लब डोंगरपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट 5 पायरी क्रिकेट क्लब PCC आणि मनीष सर यांच्याशी बसते, सॉरी विशाल सर यांच्याशी बसते. टॉस केला जाणार आहे. छाप असा कॉल आलाय. हे टॉस जिंकलं काय निर्णय बॉलिंग. आता क्वार्टर फायनल मध्ये दाखल झाल्यात. कशा प्रकारची तयारी आहे आणि काय माहोल बनला टीम मध्ये? तयारी तर खूप आहे. टीम मध्ये माहोल पण चांगला आहे. बस चला आता प्रथम बॅटिंग करायची. कशा प्रकारची तयारी आहे आणि माहोल काय आहे? तयारी खूप चांगली केली आहे आणि 35 धावापर्यंत मारायचे प्रयत्न करून. खूप सारा आहे. शुभेच्छा. जास्त वेळ नाही घेत, मॅच चालू आहे. तर अहवाल असा आहे टॉस का बॉस मधून उत्कर्ष क्रिकेट क्लब डोंगरपाडा या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि परत बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय PCC 5 पायरी या संघाला. क्वार्टर फायनल नंबर 1 ची मॅच आपल्या भेटीला येणार आहे. कुठे जाऊ नका, पाहत राहा क्षितिज चषक 2026 क्रिकेटचा महासंग्राम स्ट्रेट युन विथ पाटील नेटवर्क. थँक्यू. चला स्पीडअप घ्यायचं विनंती असेल. क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. 19 धावा करायचे असेल. 24 चेंडू 19 धावांचं लक्ष असेल. संध्याकाळचा 17 आहे. काय घडणार काय बिघडणार मैदानामध्ये हा सामना होता ज्याची उत्कंठा सर्वांना होती. 8 तासाच्या हाय व्होल्टेज
8 तासाच्या नक्कीच विलंबानंतर मात्र हा अपेक्षेनंतर हा सामना येताना पाहायला मिळतोय. डिसिजन प्रलंबित होतं, डिसिजन मात्र योग्य ते आलं आणि त्यानंतर हा सामना रंगताना पाहायला मिळाला. पुन्हा एक पहिला चेंडू गुडलक चांगली खेळी करतो. एक धाव अर्जित केली गेली. धावसंख्येने वाढ होतीये. धावसंख्येचा विचार जर केला तर धावसंख्या होते एक चेंडू एक धावा. राहुल आणि रोहित म्हणजेच गुडलक आणि राहुल हे समीकरण नंतर पाहिलं. पुन्हा एकदा एकेरी धावेला प्राधान्य दिले गेलं. धावसंख्येने वाढ होते. 2 चेंडू 2 धावा येताना पाहायला मिळत आहेत. वाटलं होतं हा सामना हाय व्होल्टेज, परंतु थोडीशी फलंदाजी करताना किंजल 11 संघ थोडीशी निराश असं वाटलं होतं 30+ धावा होतील, परंतु थोडंसं 18 धावांपर्यंतच नक्कीच रोखण्यामध्ये यश आलं तर न्यामा बॉईज या मोरेगाव या संघाला. आणि नंतर बॉल टू रनची मॅच असताना मोठे फटके खेळायची चुकी करणार नाहीत कदाचित हे न्यामा बॉईजचे फलंदाज. एकेरी दुहेरी धावीची लाईफलाईन दोपासली जाईल. थेंबे थेंबे तळेसाची या म्हणीप्रमाणे मात्र नक्कीच उंचाक घेताना, कारण की ज्यावेळी बोलताना ओहो विकेटचं पतन एक काय होत आहे आणि विकेटचं पतन होताना पाहायला मिळत आहे. ऐकूया डीजे मार्फत एक सुरी संगीत डीजे. चला टायमर सेट आहे, जास्त टीम मीटिंग घेऊ नका विनंती असेल. इथे मात्र नक्कीच टिपलाय झेल आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. जातोय तंबूच्या आश्रयाला. आता मात्र नौका फलंदाज येतोय. जय 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 ज्याच्या नावामध्येच आहे जय जयकार, तो जय पुन्हा येताना पाहायला मिळतोय. अकुटप्प्याचा चेंडू होता. पुन्हा धावचीची संधी असेल का? मिसफिल्ड होताना पाहायला मिळत आहे. कदाचित हा चेंडू सुद्धा जर हातामध्ये गॅदर झाला असता, ज्याबद्दल पिकअप गॅदर अँड थ्रो हे समीकरण ज्या क्षेत्रक्षाला कळलं तो मात्र अधिराज्य गाजवताना पाहायला मिळेल. मग तुम्हाला आधी गॅदर करा, पिकअप करा आणि तितक्याच ताकदीचा थ्रो करा, तरच तुम्ही मात्र नक्कीच चांगले क्षेत्ररक्षक बनवू शकता आणि धावचीची संधी मिळाली असती. पुन्हा एकदा धावसंख्येचा विचार करता धावसंख्या होतीये 5 चेंडू 4 धावा. हा चेंडू निर्णायक असेल. ज्या पद्धतीने शेवटचा गोलंदाज सिद्धेश याने जी गोलंदाजी केली होती तशा गोलंदाजी गरज असेल का किंजल 11 संघाला? ते डेफिनेटली, परंतु तितकेच ताकदवर संघ आहे न्यामा बॉईज. तो कोणती चुकी करणार नाही, डॉट चेंडू जाऊ देणार नाही. आपल्या संघाला एक हाती सत्ता. जे दुपारच्या सत्रापासून आम्ही वेट आणि वॉचची भूमिका घेतली त्याचं कारण काय असेल हे दाखवताना पाहायला मिळेल का हे सुद्धा पाहणं गरजेचं असेल. पुन्हा एकदा काय घडणार मैदानामध्ये? 18 चेंडू 14 धाबीची गरज असताना पाहायला मिळते. इक्वेशन पाहायला गेलं तर नक्कीच 18 चेंडू 14 धावा एक सोपं समीकरण आहे, परंतु जर का चांगली गोलंदाजी चांगली जर क्षेत्ररक्षण जर झालं तर मात्र हे अशक्य होणार पाहायला मिळेल. कारण क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेटच्या त्याच्यामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत अनिश्चितता कायम असते. पुन्हा चांगला थ्रो केला असता, जर का चुकून थ्रो चुकला असता तर हा चौकार सुद्धा जाऊ शकला असता, पण तो क्षेत्र गोलंदाजाने चांगलं क्षेत्ररक्षण केलं. आणि पुन्हा एकदा एक धाव येताना पाहायला मिळते. धावसंख्येने वाढ होते. गोलंदाजी मार्ग पुन्हा एकदा गोषंगी क्षेत्रामध्ये म्हणजे डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जातोय. एक धाव येते. आता काही करावं लागेल, प्रयत्नांची पराकाष्ठा करायची गरज कोणाला असेल तर किंजल 11 या संघाला. पुन्हा एकदा चांगलं हो पाहावं लागतंय. येस पंचांचं बोट आकाशाकडे. येस विकेट धावचीच्या स्वरूपात बाद होताना पाहायला मिळतोय. पुढचा आणखी एक धक्का मिळतोय न्यामाबॉय संघाला. कुठे जाऊ नका. ऐकूया डीजे मार्फत एक विकेट घेणे पर संगीत पर गीत डीजे. चला धन्यवाद डीजे. दोन चेंडूचा खेळाला संपुष्टामध्ये. धावसंख्येचा विचार करता धावसंख्येत 6 धावा. याच्याकडे का कमी आहे?
चार चेंडूचा खेळाला संपुष्टामध्ये धावसंख्या 8 धावा. पुन्हा एकदा गुडलक म्हणजेच रोहित एक धाव घेताना पाहायला मिळतोय. धावसंख्येत देखील वाढ होते. आता मात्र स्ट्राईकचा वारसा असेल फलंदाज रोहन. बंधूंची जोडी पाहायला मिळते आपल्या संघासाठी. रोहित आणि रोहन पुन्हा एकदा चांगला फटका खेळला होता. एकदा वर्जित केली, दुसऱ्या जायचा प्रयत्न करणार का, परंतु चेंडूला जाऊ दिलं. घोषंकी क्षेत्र म्हणजे डिक्लर झोन मध्ये चेंडू जातोय. एकेरी धावेसाठी धावसंख्या देखील वाढ होताना पाहायला मिळते. धावफलक उंचावताना पाहायला मिळते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 10 धावा. 2 षटकाचा खेळाला संपुष्टात. 2 षटका केले धावसंख्या 10 धावा. आता विजयासाठी लक्ष असेल 12 चेंडू 9 धावेची गरज. कुठे जाऊ नका. आपण पाहताय बहुजन विकास आघाडी आई माऊली क्रीडा मंडळ पुरस्कृत क्षितिज चषक 2026 हा थरार एक दैदिप्यचं आयोजन, मानस सन्मानाची स्पर्धा, प्रतिष्ठेची स्पर्धा, क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. चालू असलेला सामना उशिरा आलेल्या प्रेक्षकांसाठी एका बाजूला न्यामा बॉयज, दुसऱ्या बाजूला किंजल 11. किंजल 11 संघानं प्रथम फलंदाजी करताना केल्या 18 धावा. न्यामा बॉयज या संघासाठी ठेवल्यात 19 धावांचं लक्ष. आणि आतापर्यंत 2 षटकांचा खेळाला संपुष्टात धावसंख्या होते 10 धावा. विजयासाठी लक्ष 12 चेंडू 9 धावेची गरज असताना पहिल्या चेंडूवरती 1 धाव येताना पाहायला मिळते. आता 11 चेंडू 8 धावेची गरज असेल. पुन्हा एकदा रोहित म्हणजेच गुडलक आपल्या संघासाठी गुडलक देणार का पाहणं गरजेचं असेल. पुन्हा एकदा क्रॉस लाईन घेऊन काढलाय. 1 धाव नक्की अर्जित केली गेली. धाव पटल्यावरती धावसंख्या देखील वाढ. धावसंख्या होतीये 12 धावा. विजयासाठी लक्ष असेल 10 चेंडू 7 धावेचे लक्ष असेल. पुन्हा एकदा एकेरी धावेला प्राधान्य दिला. ते बंधूची जोडी आपल्या संघाची धुरा सांभाळताना पाहायला मिळते. एकेरी धावेला प्राधान्य दिलं जात आहे. एकेरी दुहेची लाईफलाईन जोपासली जाते. क्षेत्रक्षण पुढे घेतलं जाईल का, काय घडणार, काय बिघडणार मैदान, हे सुद्धा पाहणं गरजेचं असेल. माइंडसेट क्रिकेट, कॅल्क्युलेट क्रिकेट खेळलं जाणार का, याच्याकडे सुद्धा लक्ष दिलं जाईल. पुन्हा एकदा रिवर्स अल्टी पलटी देख मागे स्विच शीट पाहायला मिळाला. गुल्लकच्या बॅटमधून ज्यावेळी क्षेत्ररक्षक या बाजूला तैनात केला, त्यानंतर मात्र रिवर्सचा फटका स्विच शीट घेताना पाहायला मिळाला. अल्टम पलटम दे घुमाके 1 धाव येताना पाहायला मिळाली. धाव पटल्यावरती धावसंख्या देखील वाढ होते. धावसंख्या होती 15 धावा. 9+1 टोटल 2 धावा येताना पाहायला मिळतात या चेंडूवरती. रिव्ह्यू घेतला गेलाय. सॉफ्ट डिसिजन असेल दिले पंचांनी तर नो आहे. पुन्हा एकदा रिव्ह्यू घेतला गेलाय किंजल 11 या संघामार्फत. तोपर्यंत ऐकूया डीजे मार्फत एक सूर्य संगीत. कुठे जाऊ नका, ऐकत राहा डीजे. चला धन्यवाद डीजे. नक्की डीजे मार्फत मानवंदना दिल्या जाते. ना ते शिवशंकर कैलासपदी, ना ते लंबोदर श्री गणपती, नतमस्तक याच्या चरणी ज्यांनी केली स्वराज्याची निर्मिती, असे आपले एकच दैवत राजे शिवछत्रपती. महाराजांनी मानाचा मुद्रा, सह्याद्रीच्या कुशीतून नाद भवानी गाजे, काळजात राहते आमच्या रक्तात वाती राजे, नाही कोणा पुढे झुकले, नाही कोणा पुढे वाकले, असे आपले दैवत शिवराय ऐकले. बॉलचा विचार केला तर ते आतापर्यंत शेवटचे 2 चेंडू शेष असलेल्या षटकामधील 8 चेंडू 3 धावेची गरज. पुन्हा 1 धाव. धावसंख्येने वाढ होताना पाहायला मिळते. आता समीकरण 7 चेंडू 2 धावेची गरज. पुन्हा एकदा काय जातं न्यामा बॉईज, दाखवून देणार का लढण्याचा इतिहास आमचा, हरणे आमच्या रक्तात नाही, परंतु मॅच अजून वेट. काय घडणार मैदानामध्ये पाहणं गरजेचं असेल. क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा पुढे घेतलं जात आहे.
सर्व सिली पॉईंट पासून बॅकवर्ड स्क्वेअर लेग, फॉरवर्ड स्क्वेअर लेग, कव्हर पॉईंट सगळे क्षेत्र मात्र मुंबईच्या ट्रॅफिक प्रमाणे सजवले गेलेत आणि डॉट चेंडू. का तर ही गोष्ट आधी करणं गरजेचं होतं का? जर आपण क्रिकबसमध्ये जरतरमध्ये वळलो ना तर गरजेचं होतं. ज्यावेळी 6 चेंडू 7 धावा किंवा अशी बॉल टू रनची मॅच आली होती त्यावेळी क्षेत्ररक्षण पुढे घेणं गरजेचं होतं. हरकत नाही, एक मॅनेजमेंट असतं प्रत्येक टीमचं. आता समीकरण असेल 2 चेंडू 6 धावा, कुठे जाऊ नका. आपण ऐकताय 6 चेंडू 2 धावा, कुठे जाऊ नका, ऐकत राहा. एक सुरील असं संगीत डीजे. चला धन्यवाद डीजे. लक्ष आहे का बघितलं तर होतं, लक्ष बरोबर होतं. समीकरण असेल 6 चेंडू 2 धावेची गरज. पुन्हा एकदा मुंबईचं ट्रॅफिक सजवलं गेलंय. पुन्हा एकदा डॉट चेंडू. गुडलक 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 मोठा फटका खेळायचा प्रयत्न करतोय. कदाचित हे क्षेत्ररक्षण जर आधी सजवलं असतं तर प्रेक्षकांना जे हवं असतं ते पाहायला मिळालं असतं. परंतु चांगली रणनीती पाहिलं ते दोन्ही फलंदाज गुडलक आणि रोहित. पुन्हा एकदा चांगला फटका होतोय, बीट होतोय क्षेत्ररक्षक. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जातो एकेरी धावसाठी. धावसंख्येत एकीने वाढ होते. आता मात्र स्कोर लेवल केवळ पूर्तता बाकी. आता या एका धावेची गरज. स्कोर लेवल. पुन्हा एकदा मोठा फटका आणि विजेता संघ ठरताना पाहायला मिळतोय. न्यामा बॉयज वेल प्लेड. न्यामा बॉयज विजेता संघाचं खूप खूप अभिनंदन. पराभूत संघ तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. न्यामा बॉयज साठी नक्की 2 शब्द. त्यांनी दाखवून दिलं की लढण्याचा इतिहास आमचा, हरणे आमच्या रक्तात नाही. जोवर मैदानात उभे आम्ही, हरणे नियतीला सुद्धा मान्य नाही. आणि विजेता संघ ठरताना पाहायला मिळत होतो न्यामा बॉयज. विजेता संघाचं खूप खूप अभिनंदन. पराभूत संघ किंजल 11. हार्ड लक बॅड लक.